स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मिलीचं बोरनान आणि माझ्या एका मैत्रिणीच्या घरी करायचं ठरवलं आहे आम्ही दोघांनी, प्रज्ञाच्या घरी। तर तिच्या मुलाचं पण बोरनान आहे स्वरूपचं आणि असंच कनेक्ट करा। मी दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि अजून एक मिलीसाठी मी लिपस्टिक बनवली, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की मिलीला लिपस्टिक लावायला खूप जास्त आवडते आणि ती जी आपण लावतो ती लिपस्टिक चांगली नसते शरीरासाठी, म्हणजे लहान मुलांसाठी चांगली नसते। त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी घरीच बनवायचं ठरवलं आहे बीटरूटची लिपस्टिक। त्याची एक क्लिप टाकली मी ह्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला जर हवी असेल रेसिपी त्याची तर मी देते, कमेंट करून मला सांगा तुम्ही लिपस्टिकची रेसिपी आणि असंच कनेक्ट करा। मिलीने आज नाश्त्यामध्ये मुगाचा आणि बेसनाचा चिला खाल्ला। त्याच्यानंतर तिथेच बसून ती माझ्याशी गप्पा मारत होती, ओट्यावरच बसून तिने खाल्ला तो। त्याच्यानंतर मी तिथेच सगळे कामं आवरून घेतली आणि मग आम्ही दोघांनी मिळून भाजी निवडली मेथीची, काल बाजारातून आणली होती तर। आणि सकाळी मिलीचे पप्पा टिफिन नाही घेऊन गेले, ते लवकर येणार होते, त्याच्यामुळे मी काही बनवलंच नाही। मग त्याच्यानंतर स्वयंपाक केला आणि आम्ही दोघं जेवलो, मिली आणि मी। तिचे पप्पा लेट आले, मग ते पण जेवले। मग गेलो आम्ही वरती, थोडंसं लवकरच गेलो, डेकोरेशन वगैरे करायचं होतं म्हणून। तिने ऑलरेडी थोडंफार डेकोरेशन केलं होतं प्रज्ञाने, मग मी केल्यावर आम्ही दोघांनी मिळून अजून केलं। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मला रांगोळी एवढी जमत नाही, मग रांगोळी पण तिनेच काढली। मी फक्त डेकोरेशनला हेल्प केली आणि आम्ही दोघांनी मिळून मग खीर बनवली। मिलीला आधी दुसरा ड्रेस घातला होता मी, मग तो काही चांगला वाटत नव्हता त्या बोरनांच्या ज्वेलरीवरती, मग परत चेंज केला तो। त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून खीर बनवली आणि डेकोरेशन वगैरे पण सगळं केलं। ते मी जास्त काही शूट नाही केलं तेव्हा, आणि तिचा मुलगा पण थोडासा आजारी होता स्वरूप, त्याच्यामुळे मग जास्त काही शूट नाही करता आलं। त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी तयारी केली आणि मग सगळ्या लेडीज आल्या सोसायटीमधल्या। हळदी कुंकूचा पण कार्यक्रम झाला, पण ते पण काही शूट नाही करता आला आम्हाला, खूपच जास्त म्हणजे जागाच नव्हती घरामध्ये। मग ऑप्शन वगैरे केलं मिलीचं स्वरूपचं। त्याच्यानंतर सगळे मुलं आले होते बोरनांसाठी, किती मजा येत असेल त्यांना असं वाटत होतं। आमच्या लहानपणी तर असं काही नव्हतं, म्हणजे बोरनान वगैरे आमच्याकडे नाहीच करत, गावाकडे तर करतच नाही आता, इकडे सगळे करतात म्हणून म्हटलं चांगलंच असतं म्हणून मग मिलीचं मी मागच्या वर्षीपासून करायला लागली। स्वरूप थोडासा आजारी असल्यामुळे तो थोडा चिडचिड करत होता, तरी त्याने बाकीचं सगळं करू दिलं, औषण वगैरे, आणि एक हार तरी घातला त्याने, बाकीचं काहीच नाही घातलं। आणि इकडे मिलीला मग कंटाळा येत होता की डोक्यावर हे काय टाकते। मग सगळ्या लेडीजने त्यांच्या वरून ते मुरमुरे वगैरे ते सगळं टाकलं, तर मिलीला खूप कंटाळा येत होता त्याचं सगळ्यांचं, ते झटकत होती ती परत परत अंगावरून, आणि तिला मजा पण येत होती। आमची सोसायटी छोटी आहे, पण सगळे येतात, सगळे कार्यक्रम मिळून मिसळून करतात, त्याच्यामुळे खूप मजा येते। फोटो वगैरे पण आम्ही जास्त काही क्लिक नाही केले। आणि इकडे मिली पण बघा कशी त्याच्या खेळण्यांवरती खेळते, आणि आम्ही दोघी सेल्फी काढत होतो तर ते दोघं भांडत होते, स्वरूप आणि मिली। मग हे थोडेफार फोटो काढले मी। ते घरी आल्यानंतर मग आम्ही तिघांनी जेवण केलं आणि मग मला ओवा बनवायचा होता, बडीशोप ओवा, तो भाजला मी घरी आल्यावरती रात्री। आणि सकाळी मी बीटरूटची लिपस्टिक पण बनवली होती, त्याची एक छोटीशी क्लिप टाकली आहे, त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा। आणि असा होता आमचा दिवस बोरनांचा आणि हळदी कुंकूचा। तुम्ही कसं करतात ते पण मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर तुम्ही करूच शकता, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू सो मच।